हरी राम कृष्णा हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी समोर या सगळे हरी जय खाली बसा. राम कृष्णा हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी दुःख झाले ओ सागनी सुख झाले ओ सागनी झाले ओ सागनी ओ हा विठ्ठल परवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आधार वापर देवीवर वा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया उत्तम व्यवहार धन उत्तम व्यवहारे दास विचारी वेच करी दास विचारे वेच करी होता दास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पाविल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पाविल उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खाणे उत्तम भोगील जीव खाणे पर उपकारी नेने पर निंदा 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 पर स्त्रिया सदा बहिणी माया पर स्त्रिया सदा बहिणी माया पर स्त्रिया सदा बहिणी माया बुद्ध दया गाई पशुचे पाल 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 कान्हेल्या जीवन वना माया कानिला जीवन वनामा कानिला जीवन वनामा शांती रूपे नोहे गुणाचे
कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कुणाचा वाईट शांती रूपे नोहे कोणाचा वाईट म्हणा नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिला वाढवी महत्व वडिला उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगिल जीव खाणी उत्तम भोगिल जीवकाने उत्तम भोगिल जीवकाने तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ हेची आश्रमाची तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे हे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगिल जीव खाणी उत्तम भोगिल जीवकानी उत्तम भोगिल जीवकानी हो पार कुमारी हो बा- पार गोपाळ, जरा गाड्या गोपाळ, आता एसटी थांबलेली आहे गोपाळ, एसटी थांबली गाड्या जरा साईडला घ्यायच्या गाड्या गोपाळ. पंढरी महाराज कदम साथ करतील देवीदास महाराज धन उत्तम व्यवहार इको द्या इको जोडणी धन उत्तम व्यवहार जोडोनी धन उत्तम व्यवहारे जोडोनी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन इको द्या उत्तम इको व्यवहार इको द्या जोडणी धन
भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील उत्तम भोगील जीव खाणी उत्तम उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम गती तो एक पावेल उत्तम गती तो एक पावेल हरी हरी विठ्ठल ताली वाजवा भजन करा. हरी हरी विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया बाहेर वावा हित पाहिजे परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील
जीवखानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हो विश्रांती पावन सांभाळा उत्तरी विश्रांती पावल सांभाळा उत्तरी विश्रांती पावन सांभाळा उत्तरी विश्रांती पावल सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विको कमी करा आता मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या हरी जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून ग्रस्ताश्रमी जीवन ज्याचं आहे ग्रस्ताश्रमातला ज्याने स्वीकार केलेला आहे त्या ग्रस्ताश्रमी जीवनामध्ये नेमकं कशा पद्धतीने जीवन जगावं याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल 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 आपल्या या परिसराचे विद्यमान आमदार राजेशदादा विटेकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. समिंद्री परिवाराच्या वतीनं आणि गावकरी मंडळीच्या वतीनं जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. पंजाब भाऊ आपलं सुद्धा मनापासून स्वागत. सर्वांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे बोलू नका कीर्तन ऐका हो. तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत सद्गुरु सावता महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार हरी प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पूज्य श्री अनंत विभूषित 1008 श्री महामंडलेश्वर गुरुवर्य मनेशानंद पुरीजी महाराज स्वामीजींच्या खंडरायाच्या कृपाशीर्वादानं आपल्या या पवित्र गावामध्ये सावरगाव नावाच्या या करणे कमी करा जरा करणे सावरगाव नावाच्या या पवित्र गावामध्ये या ठिकाणी सत्यनारायण महापूजा
आणि या ठिकाणी घराच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन बालासाहेबजी आसरोबा समिंद्रे, पंडितराव बालासाहेबजी समिंद्रे, ज्ञानेश्वर बालासाहेबजी समिंद्रे, मनोज पंडितरावजी समिंद्रे, गणेश ज्ञानेश्वरजी समिंद्रे, श्री प्रथमेश पंडितराव समिंद्रे व समस्त समिंद्रे परिवाराच्या वतीनं सावरगाव खुर्द या नावाच्या गावामध्ये एक सुंदर वास्तू उभा केली आणि त्या वास्तूच्या पूजेच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला समिंद्रे परिवाराच्या वतीनं या कीर्तन सेवेचं निमंत्रण योगायोगानं माझ्या वाट्याला आलेलं आहे. समिंद्रे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आमचे नवनाथ महाराज या ठिकाणी पखवाज वाजवण्यासाठी, पंढरीनाथ महाराज परभणी जिल्ह्याचं वैभव म्हणून ज्यांची ओळख आहे, संप्रदायामध्ये ज्यांना फार मोठा मान आहे असे पंढरीनाथ महाराज कदम यांची हजेरी आहे. आमचे देवाभाऊ पावडे त्यांची उपस्थिती, त्यांना धन्यवाद. अंकुश महाराज आपले विशालदादाची उपस्थिती, विशालदादालाही मनापासून धन्यवाद. सगळ्या परिसरातल्या गुणवान मंडळी आणि आमच्या गुरुकुलमधल्या सगळे वारकऱ्यांना धन्यवाद. पंडित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धन. महत्त्वाचा मुद्दा धन. धन म्हणजे पैसा. पैसा जीवनात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आश्रम 4 आहेत. किती आश्रम आहेत आपल्याकडे तेव्हा? 4 आश्रम आहेत, बरोबर आहे का नाही? कोणते कोणते आश्रम आहेत म्हणजे मानवतचा एक, पाथरीचा एक, ही आश्रम नाही. लक्षात आलं का नाही? ही आश्रम नाही. आपल्याकडे पहिल्या आश्रमाचं नाव आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसऱ्या आश्रमाचं नाव ग्रस्त आश्रम, तिसरा आश्रम वानप्रस्थ आणि चौथा आश्रम आहे संन्यास. यातला आज आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे त्याचं नाव आहे ग्रस्ताश्रम. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये काय करायचं? ब्रह्मचारी अवस्थेत काही हो, ज्याचं जीवन ब्रह्मचारी त्यानं ब्रह्मचारी पदे भुकावी अक्षरे, त्यानं अक्षराचं चिंतन करायचं म्हणजे नामस्मरण करायचं. समजा मी ब्रह्मचारी आणि कीर्तनकार आहे, ग्रंथपाठ केले पाहिजे. गायक एखादा ब्रह्मचारी, त्यानं त्या संगीताचं त्या कलेचं ज्ञान अवगत केलं पाहिजे. आता ही विद्यार्थी अजून ब्रह्मचारी अवस्थेला आहेत, ह्यांनी काय केलं पाहिजे तर अक्षराची घोकमपट्टी केली पाहिजे. म्हणून अभ्यास करणं ही ब्रह्मचारी अवस्था. ग्रस्त थोडा बाजूला ठेवू. वानप्रस्थ म्हणजे काय? वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. ब्रह्मचारी म्हणजे कसले? ब्रह्मचारी म्हणजे त्यांना मुमुक्षु म्हणा किंवा जिज्ञासू म्हणा, त्यांना बाकीचे कशाचं घेणं देणं नाही. कोणी झाले ब्रह्मचारी? त्यांनी फक्त अभ्यासच करायचा. जगाचा संसाराचा त्यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. त्यांचं नाव ब्रह्मचारी. त्यांचं नाव काय? ब्रह्मचारी न देवा. ब्रह्मचारी ती त्यांना बाकी काही घेणं देणं का नाही? काहीच घेणं देणं नाही. मागणं पुढं फुफटा उड जी बात म्हणते ती ब्रह्मचार्याची अवस्था. लक्षात आलं का नाही? आगे पीछे कोई नाही. फकीर कसली अवस्था? पंडित महाराज कसली? फकीर. फकीर आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय? फकीर होकर फिकीर करता है वो एक साला गदा है. कारण ज्याला फकीर व्हायचे, काय व्हायचे? फकीर. फकीरानं कशाचीच काय करायची नाही, फिकीर करायची नाही. काय करायची नाही? फिकीर करायची नाही. आश्रमच ब्रह्मचारी आहे. ग्रस्त थोडा मागं ठेवू. वानप्रस्थ कसला? वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. म्हणजे वानप्रस्थात कसे संसारातच राहायचं पण अलिप्त कमळ. हो जळी जैसे अलिप्त कमळ. जळी जैसे अलिप्त कमळ. जळी जैसे अलिप्त कमळ. सत्यवादी करी संसार अलिप्त कमळ. जळी जैसा अलिप्त कमळ. जय 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 जय. सत्यवादी करी संसार सकळ. महाराज म्हणतात आलिप्त कमळ जळी जैसे. म्हणजे वानप्रस्थानं काय करायचं? बायका पोरं सोडायचे नाहीत पण आसोनी नसावे. संसारी असावे, आसोनी नसावे. संसारातच राहायचं पण आसून कसं? भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे
संसारी असावे. असावे संसारी, नसावे असं नाही, असावे पण असोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती एका गुलकानी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचलाची दोरी अंगणी उतरती तैसे असावे संसारी वा दादा, दृष्टांत दिला नाथ महाराजांनी. काय? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे याचा अर्थ एकच आहे. काय? वानप्रस्थ जीवनात संसारातच राहायचं. पण बघ काही माणसे असून आता ही काही तर समजा असून काय आता उग होय आता काय उग बरोबर आहे का नाही. असून असून नसल्यासारखंच आहे ना. सांगा आता या वयात उभा राहायची काही गरज आहे का. असू दे बाबा असून नसल्यासारखं. समजा काही कीर्तन करायचं असून नसल्यासारखं, काही गाय काही समजा असून नसल्यासारखी, काही माणसं येत फक्त जेवणाचे असून नसल्यासारखीत न ती. तसंच संसारच करायचा पण असून नसल्यासारखं राहायचं त्याच्यातच, पण त्याच्यात आशा धरायची. तुका मन करी फकीराचे परी फकीराचे परी तुका मन करी फकीराचे परी मन करी फकीराचे परी रात्र दिवस हारी येईल वाचे रात्र दिवस हारी येईल वाचे दिवस हारी येईल वाचे दिवस हारी येईल वाचे. तुका म्हणे करी फकीराचे परी, फकीरासारखं रात्रंदिवस हरी येईल वाचे. दुसरे काही त्यानं करायचं नाही. लक्षात यायला लागलं की इकडे बघा, माझ्याकडे बघा. हे आश्रम झाला वानप्रस्थ. कसला आश्रम? वानप्रस्थ. देव वानप्रस्थ सोडून ब्रह्मचारी अवस्थेत अक्षर घोकायचे. वानप्रस्थात संयोगात वियोग आणि संन्यास. आता संन्यास म्हणजे संन्यासच आहे. जगाचा आणि आपला संबंध तोडणे त्याचं नाव संन्यास. ही सोपी झाली जरा व्याख्या. अजून सोपं करतो. स्वतःच्या शरीराचा संबंध तोडून देणे याचं नाव संन्यास. ज्ञानोबराय म्हणतात, मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था नामार्जुना तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझ याच्या पलीकडे जो निघून गेला त्याचं नाव संन्यासी. त्या गवळणी म्हणतात ना, माझी आम्ही पणाचा करून फराळ उरला खावयाशी बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ याशी न पुरे ग्रासिता माझा खेळवो ऐशा गवळणी त्या कामातूर झाल्या. काय सुंदर गवळणी होत्या. म्हणजे मी आणि माझे न धरी टाकी परते ओझे. मी आणि माझ याचा संबंध तोडून टाकणं म्हणजे संन्यास. तुकोबराच्या भाषेत बोलू का? आशा ही समूळ खणून काढावे तेव्हाच गोसावी व्हावे तेव्हाच गोसावी व्हावे ते. आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे त्याने तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. आशा ही समूळ नुसती नाही, समूळ म्हणजे मुळासहित खणून काढणे तेव्हाच गोसावी नाम संन्यासी व्हावे त्याने. लक्षात आलं का नाही? कारण या आशेनं चांगली चांगली बेजार केले. आशेनं देवाला भिकाला लावलं का नाही लावलं? नाथ महाराज बोलून गेले भागवतात. आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. आशेने दिन केले देवाशी इतराशी काय ते. जगाचा जो नित्य दाता श्रेयलच आहे. जगाचा जो नित्य दाता
आशेने केला भिके सरिसा, वैऱ्याच्या दारामध्ये हात पसरायला लावलं, तिचं नाव आशा. आणि ही आशा ज्यानं काढून टाकली, नाम त्याचं नाव संन्यासी. भक्त मनावे दयासी, जो न गुंते असे पासी, जो न गुंते असे पासी, जो न गुंते असे मनावे दयासी, जो न गुंते असे पासी, जो न गुंते असे पासी, जो न गुंते असे पासी. नाथ महाराजांचे शब्द आहेत. भक्त म्हणावे तयाशी, न गुंते जो आशा पाशी, आशा जवळ जो गुंतत नाही, त्याचं नाव भक्त, त्याचं नाव संन्यासी. लक्ष द्यायला लागले का नाही? मग कसे महाराज संन्यासी शब्दाचा अर्थ कर. आता ज्ञानेश्वरीचं जवळजवळ पाठ असणारच पंडित महाराज आहेत, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाराने एवढं सुंदर चिंतन केलंय. ज्ञानोबाराय असं म्हणतात पंडित महाराज की बायको करून बी संन्यासी होता येते. ह्यांच्याला काय म्हणणं आहे? फक्त त्याला वापसा सांभाळता आला पाहिजे. विठ्ठल ज्ञानोबरायचे शब्द सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबुजरी, तरी तयाची सारिखे, असंभव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीवभोगी. ज्ञानोबराय म्हणतात, वापसा जर सांभाळला तर बायका पोरावाल्याला सुद्धा ब्रह्मचार्याचं प्रमाणपत्र बहाल होत. विधीने सेवन विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विधीने सेवन विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. शहाण्यानं काय सांभाळावं लागतोय? वापसा वापसा काय सांभाळावं लागतोय? वापसा. हा, वापसा जर सांभाळला तर त्याला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र भेटतंय. पण एक ध्यानात ठेवा, अजून लय वलय, अजून लय वलय ह्याच्या नावाखाली वल उठून जाऊ नये. कारण खोल ओली पडे ते बीज उत्तम, उठाळाचा श्रम वाया जाय, उठाळाचा श्रम वाया जाय. खोल ओली पडे बीज उत्तम, उठाळाचा श्रम वाया जाय, उठाळाचा श्रम वाया जाय. खोल ओली पडे ते बीज उत्तम, उथाळात. जरा बोर व्हायले का? कळायला लागले का? पण कसे हा सांगू एकदा. म्हणजे काय माझा पहिला येऊ गावाची चाल, आपलं हे स्वभाव मला माहित नाही कशा चालीचं गाव आहे ते. म्हणजे वापसा सांभाळावं लागतो. आणि वापसा सांभाळ्या. ज्ञानोबराचे शब्द फार सुंदर आहे बाळचंदू मधले. एक दोन दिवसापुरतं राहत नाही म्हणले ते टिकून. बाळचंदू 22 जन्मी, बाळचंदू 22 जन्मी, बाळचंदू 22 जन्मी, बाळचंदू 22 जन्मी. तोडिले भवाब्दीची कर्मे, तोडिले भवाब्दीची कर्मे, तोडी भवाब्दीचे कर्मे, तोडी भवाब्दीचे कर्मे. चंद्र सूर्य तारांगणे, चंद्र सूर्य तारांगणे, चंद्र सूर्य तारांगणे. रश्मी दान घेतला हरी, रश्मी दान घेतला हरी, रश्मी दान घेतला हरी, रश्मी दान घेतला हरी. हे बाळचंदू
नाही सांगा. माणसाने मोसम धरलाय का नाही धरला सांगा. हा? मोसम धरू झालाय आता. बाया बी कुटवर माणसं बसलीत बघा ना, बाया कुटवर आल्यात बघा तिकडं. बाया बघू नका ती खबर तोंड इकडे बघा. मी सांगायला लागलोय एवढं गच भरलंय. सप्त्यातला काल असल्याने वाटायला लागले का नाही. बाळ छंदू 22 जन्मे तोडिली भवाब्दीची कर्मे चंद्र सूर्य तारांगणे रश्मी दान घेतला हरी. बाळ छंदू बाबा बाळ छंदू म्हणजे याचा अर्थ एकच आहे की सगळ्यात महत्वाचं संन्यासी कोण. ज्ञानोबराच्या भाषेत जन वापसा सांभाळा तो संन्यासी. विषय त्यागा ते समान न म्हणजे त्या विषयाचा भोग भोगायचा, पण विधीनं जर भोगला नियमानं जर भोगला तर महाराज म्हणतात ती बी त्यागा समान. लक्षात आलं का नाही. आता लक्ष द्या. ही झाले 3. आता मूळ मुद्दा आपला ग्रस्त. ब्रह्मचारी झाला, वानप्रस्थ झाला, संन्यासी झाला. आपला मूळ मुद्दा काय. ग्रस्त म्हणजे तुम्ही आम्ही संसारिक माणसं आहेत. संसारिक जीवनात काय महत्वाचे. गावठी भाषेत अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या कसल्या गरजा आहेत. बोला की मूलभूत गरजा आहेत. गरजेच्या वस्तू द्यावा कोणत्या. अन्न वस्त्र निवारा म्हणजे. आणि या सगळ्यातला निवारा एक आहे. ह्याच्यातलं काय निवारा म्हणा. पहिलं काही असं बंगला म्हणत नव्हते. असा निवारा करायचा आम्हाला. काय करायचा निवारा. पुन्हा घर, पुन्हा आला हाऊस. बरोबर आहे का नाही. हाऊस काय रो हाऊ काय का व्हाय ना बाबा. पुन्हा बंगलो अशी नावं चेंज होत गेले. मुद्दा एवढाच आहे. घर असू द्या, निवारा असू द्या, बंगला असू द्या, काय बी असू द्या, ह्या सगळ्यासाठी काय लागते. काय लागते. शाबास. या सगळ्यासाठी लागते त्याचं नाव काय. पंढरीना बुवा वित्त म्हणायलेत, देवदास बुवा तिकडून अर्थ म्हणायला लागलेत, इकडून आता मनी म्हणायलेत. मनी. लक्षात आलं का नाही. काही का असताना पण या सगळ्या गोष्टीला काय लागते. समुद्र सरकार काय लागते. पैसा लागतो. उगाच ज्याची त्याला विचारलेलं बरं, दुसऱ्याला विचारण्यापेक्षा. काय माणसं आपल्या गावठी मनी त्यांना विचारा. लग्न करून बघायचं आणि घर बांधून बघायचं. हा लांबून गोळ्या हाणायला काही लागत नाही, तिथं पैसा लागतोय. मग मिस्त्री म्हणला वर्षात देतो तर त्याला 3 वर्षाची तयारी आपण ठेवावं लागते तर जमतंय ती. लक्ष द्यायला लागलंय का नाही. वर्षात देतो म्हणलं की वर्षात देत नाही ती. मिस्त्री जर म्हणला आता हे 20 लाखात क्लिअर करतो तर 30 लाखाची तयारी ठेवावं लागते तर जमतंय ती. खरंय का खोट आहे. हा खरंय. उगाच 5 रुपये घ्यायचे तर आपल्याला लबाड बोलून जमतंय का काही सांगा. लक्षात आलं का नाही. बघा इकडे हरी. या सगळ्या गोष्टीत ग्रस्ती जीवनात सगळ्यात मोलाचा आटम त्याचं नाव पैसा आहे. कोणी काही बी म्हणा, नाही म्हणा, हो म्हणा, बांधून न्यायचंय का, संघ न्यायचंय का, कुणाचं काय संघ गेलंय का, ही बोलाय पुरतं ठीक आहे. अहो ही बोलणारीच माणसं ठरवून घेते. कळलं का नाही. कळलं तुम्हाला. ह्याचा कुठं विषय. बोलण्यापुरतं ठीक आहे, पण पैसा जर नसेल तर नाथ महाराज. आता आमचं कसं आहे, नाथ महाराज ज्ञानोबराचं मिक्सिंग जास्त आहे. संत वाङ्मयावर जास्त भर आहे, की संस्कृत एवढं नाही. नाथ महाराजाचे शब्द आहेत भागवतातले. नाथ महाराज म्हणतात पैसा नसल्यावर बायको नीट बोलत नाही. हा त्या धनाची झाली या तुटी. अरे स्त्री वस्व सोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उटी फडफडून. पैसा नसल्यावर आणि पैसा असल्यावर सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. कांतालवे बहुमाने. कांतालवे बहुमाने. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. कांतालवे बहुमाने. कांतालवे बहुमाने. पण ज्ञानोबर आहे म्हणलं. नाथ महाराज ज्ञानोबर तुकोबर आहे असं जाऊ. पण असं येऊ काय त्याला लगे. नाथ महाराज म्हणतात पैसा नसल्यावर बायको नीट बोलत नाही. तुकोबर आहे म्हणतात पैसा असल्यावर तर मग वाकून नमस्कार. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. मानानं नमस्कार करतील. तुकोबर ज्ञानोबराचे शब्द आहेत. ज्ञानोबर आहे म्हणतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव खरी. बोला अहो काय कुठ का देखुनी सुने जैसी.
पुच्छ नाम शिपूट. कुत्रा जसं तुकडा टाकले शिपूट हलवित तद्वत. कळायलंय का नाही कळायला लागलं? लक्षात यायला लागलंय का नाही यायला लागलं? अहो पैशाला किंमतच आहे ना. हा? सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई. कोई नहीं जब तक अपने पल्लू में पैसा हो ये, तब कोई सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले. पैसा तेरे तीन नाम, पैसा तेरे तीन नाम, परशा, परशु, परसराम. परशुराम. सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, हाँ सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, हाँ सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे भाई. कबीरदास जी कह रहे कि बाबूजी जगत में तो सब पैसों के भाई होते हैं. किसके भाई होते हैं? पैसों के. जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल. पैसा नसले कुणी नीट बोलत नाही. पैसा तेरे तीन नाम, परसू, परशा, परशुराम. पैशाचे तीन नाव है. अपने बराबर का है तो परसू कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम, अपने नीचे है तो परशा. कळलं का? कशाची नाव आहे ती देवा? हा? हा पैशाची नाव आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे बरोबर. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. पैशाला किंमतच आहे ना शेवटी. हा? जोवरी चाले बरवा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत बहीण बी दादा म्हणते. पैसा नसल्यावर बहीण बी नीट बोलत नाही. बोलती का नीट? जववरी चळण गा तोवरी म्हणती माझा. चलन म्हणजे पैसा. चलन म्हणजे तुकोपर्यंत दुसडान दिला. तुकोबर आहे म्हणतात जसं ती गुळाचा ढेकुळ असतोय. गुळाच्या ढेकळाला बघून गुढी निर्माण झाली की माश्या तिथं येतात. कोण येतात? माश्या. जसं गुळाजवळ माश्या गोळा होत्यात तसं आपल्याकडे बी गोडवा थोडा पैसा असला की माश्या मासे. कळायला लागले का नाही? सगळी एका जागेवर काय होते? गोळा होते. लक्षात आलं का नाही? गोडपणे माशी गुंतलेली गाडी सापडे चरपडी अधिक अधिक. मुद्दा एवढाच आहे आपला, विषय आपला एवढाच आहे की शेवटी ना हसा काय पैशाला काय पैशाला किंमत आहे ना. पैशाला किंमत ही ध्यानात ठेवा. कोणी काय बी म्हणून द्या, पैशाशिवाय पान हलत नाही. आहे का नाही आपल्याकडं? पैशाशिवाय पान हलत नाही. मग आता महाराज पैसा महत्वाचा आहे. हो महत्वाचा. मग आता काय नियतच नसल्यावर लोकांचे मुंडके मोडून कमवायचा का? नाही 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 नाही. लोकांचे मुंडके मोडून कमविलेला पैसा तास धरीलच असं काही सांगता येत नाही. मग आम्ही कमवायचा कसा ती पद्धत तरी आम्हाला सांगा. तुकोबाराय म्हणतात आम्ही सांगतो तसा कमवा. कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून
पैसा महत्वाचा आहे, पण तो पैसा कमवायचा कसा? आता नीट ऐका शब्द तुकोबरायचे. तुकोबराय म्हणतात जोडून या धन. कसल्या व्यवहारानं धन जमवायचं? हा शब्द काय टाकले? उत्तम व्यवहारी. उत्तम रीतीनं पैसा भरपूर कमवायचा. पैशाची अडचण नाही, पण ती पैसा कमवत असताना रीत कोणती? हा उत्तम. जोडून या धन उत्तम व्यवहारे. व्यवहारातच पैसा, पण व्यवहार कसला असला पाहिजे? हे देवा काय? हा हा कसला असलं पाहिजे? हा उत्तम. विढल विढल शब्दाला किंमत आहे ना. उत्तम महत्वाचं आहे ना. काय महत्वाचं आहे? उत्तम. आता कसे पैसा आणि उत्तम या दोन गोष्टी एकत्रित येतील असं काही सांगता येतंय का? नाही. हे बघा, श्रीमंत व्हायचं म्हणलं तुम्ही नाकारायचं नाही, काय नाही. कीर्तन असू काय असू खरं बोलायचं, बरोबर आहे का नाही? पैसा कमवायचा आणि श्रीमंत व्हायचं म्हणलं की एक नंबर वाल्यानं श्रीमंत होतंय का माणूस? हा हा काय आपण एक नंबर वालेच आहेत की काय? हाय का काही पत्रायचा मेळ अजून? शिलापचा पत्रायचा काही लागायलाय का? होय लागलाय का? नाही अजून नाही ना. कारण ह्यांच्या व्यवहारा पाठीमाग उत्तम आहे ना. शब्द दिले तेवढे घ्यायचे, आपलं परमार्थ हरिहरी करायचं. खरे का? कसे बोला की खरे? उत्तम आहे ना. पैसा एक नंबर न कमवायचं म्हणल्यावर माणसाच्या महाग श्रीमंत पदवी लागू शकत. खरं बोलायचं, लबाड बोलायचं नाही. पैसा कमवायचा आणि श्रीमंत माणसाच्या यादीत नाव लावायचं म्हणलं त्याला किती नंबर करावं लागतंय? शाबास. काय उगं बोलायचं, काय खरं खोटं बोलायचं नाही, काय नाही. 2 नंबर शिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. आता बघा, दुधात पाणी टाकणं हे बी 2 नंबरच आहे. काय तुम्हाला मग आमचंच दिसायला लागलं ठरवून घेणं, तुमचं दिसा नाही काय? लक्ष द्यायला लागलं का? माझ्याकडे बघायला लागलेत ना रुकून, म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. दुधात पाणी टाकणं हे सुद्धा 2 नंबरच आहे. कळायलंय का नाही? कळायला लागलं. हा हा ध्यानात ठेवायचं की 2 नंबर शिवाय 1 नंबरनं जगात काहीच होत नाही. ओरिजिनलनं काय जमतंय का? चलून जमत नाही. ओरिजिनलनं जमतंय, जमत नाही ओरिजिनलनं. मग आता बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मग आता काय करायचं? कसं आहे, 2 नंबर का व्हायना, 3 नंबर का व्हायना, त्याला एक पर्याय मार्ग देतो तुम्हाला. कसे आता राहिलं नाही ते. जुना काळ होता तुमचा. पाणी उपसायला मोठा होत्या. मोठा काय होते तेव्हा? मोठा हा मोठनाडा, विर दोरी. हा ती सावता महाराजाची. हा ती मोठ होती. ती मोठी गेल्या आणि मोटरी आल्या. मोठी गेल्या मोटरी आल्या. पण अजून तुमच्या आठवत असलं तर बघा, मोठीच्या आणि मोटरीच्या मधल्या 10 वर्षाच्या काळात किर्लोस्करचं इंजिन आलं होतं बघा. आठवतंय का? किर्लोस्कर आठवतंय का समीर पाटील? अजून आहे का इकडं इंजिन अजून किर्लोस्करची? अरे बापरे, ठेवलेत का काय? हा काय म्हणता पंढरपूर इकडं आहे तर म्हणत. इथं आहे का तुमच्या इथे? हा अजून आहे. हा मग आता मला सांगा, इंजिन हाणलंय का? हा ती मोठं हँडलचं. हा मग काय नाही, बरोबर. देवा नाही, देवानं बघितलेत नुसते, कवा हाणले ते इंजिन? हा होतं का? देवाचे बी तर होतं म्हणे, होतं म्हणा. हा लक्ष द्या बघा, इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. ते इंजिनाची सिस्टीम कशी होती पाटील बघा. ते असं हँडल हाणायचं, फट 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 मोठा मुसांडा चालायचा, असा शेतात चालायचा का नाही. पण तिची एक सिस्टीम होती, ती मधल्यामध्ये त्या इंजिनमध्ये गुरुजी, त्या इंजिनमध्ये मधल्यामध्ये अशी एक वाकडी तुटी काढलेली होती, हाय का? आणि ती पाणी डबल हिरीतच पडायचं. सांगा आता कोणची नळी म्हणायची त्याला? शाबास, ह्याला म्हणायचं मुरलेलं लोणचं. लक्षात आलं का नाही? कोण बी तोडून खा, गोड लागते. पण मुरू घातलेले काही काही फोडी नासा त्यात बी, हे बी ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का? हा दादा बरोबर आहे का नाही? सांगा बघा इकडे. ती इंजिन गरम होऊन फुटू नये म्हणून ती वाकडी तुटी काढलेली असायची. आता नीट ऐका पाटील, नीट ऐकायचं, नीट ऐकायचं सगळ्यांनी. काय
खाली बसलेले सगळ्यांनी टाकायचं. कसं असतंय आपलं 2 नंबर नाही 3 नंबर का व्हायना काय का व्हायना 1 नंबरनं माणूस श्रीमंत होत नसते. व्हायना का 2 नंबर 3 नंबर, पण काय करायचं, असं घर बांधलं की, असं गावात सप्ताह असला की, असं काही निमित्त बघायचं. आणि अशा निमित्तानं आता ही वास्तुशांती करायला 4-2 हजारात बी होती ना. सामानाचं देव बाप्पा दक्षिणा झालं जिकडं तिकडं, पण त्या वास्तुशांतीच्या निमित्तानं हे आपल्याकडे 2 नंबर आहे का 3 नंबर आहे, कसलं आलंय आणि कसलं नाही कुणाला माहिती आहे. ह्या निमित्तानं 2-4 हजार माणसं जीव घालून एखादी पंगत घालून अशी वाकडी तुटी काढून दिली. कळालं का नाही कळालं? अशी तुटी काढून दिली की इंजिन गरम होऊन फुटत नाही. 2 नंबर बी 1 नंबर मध्ये जमा होत आहे. पुन्हा लक्षात आलं का नाही? फक्त 1-2 वर्षाला एखादी तुटी काढावं लागते. विढवलं ती कोण निमित्त कोणतं का व्हायना, पण तुटी काढायला विसरायचं नाही. गावात सप्ताह नसतोय का? सप्ताह नाही का? हा, मग सप्त्यात पंगत घालणं म्हणजे 1 वर्षाला तुटी काढून दिलं. लक्षात आलंय का नाही? आता आपल्या पंडित महाराजांनी मोठं आयोजन केलंय सप्त्याचं. बरोबर सांगणार आहे मी शेवटी. पण त्याच्यात कोणत्या विषयानं एखादं सहकार्य करणं म्हणजे तुटी काढून देणे. काय करून देणे? आता ही समिंद्रियाने, आता ही वास्तुशांतीच्या निमित्तानं समिंद्रियाने काय काढून दिली? आता तुटी काढून दिली. आता वर्षभर इंजिन गरम होत नाही. पुढल्या वर्षी अजून एक पंगत कोणतं बी निमित्त बघायचं आणि पंगत घालायची, गरम होत नाही. विढवलं याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, जोडून या धन उत्तम व्यवहारी. आणि आता लक्ष द्या, आता उदास काय? आता उदास उत्तम व्यवहारानं कमवायचं आणि उदास रीतीनं खर्च करा. उदास म्हणजे काय देवा? उदास शब्दाचा अर्थ काय? उदास शब्दाचा अर्थ करत असताना उदासीनता असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या पैशाची अपेक्षा धरायची नाही. ये लागलाय तर महाग पुढं बघायचं नाही. 4-2 हजारात कुठे गेला तारीख घेणारा, घासाघाशी करायची. कुठे गेला किती? नाही ते होत ही एक पिशवी. बापले तरी म्हणायला लागलोय मी, लक्ष द्यायला लागले. घासाघीस करायचे नाही तर गरम होऊन फुटत असतं. हे ध्यानात ठेवायचं. धाब्याव कुणी घासाघीस करीना. पंढरनाथ बुवा सांगे थोडं 500 कमी घेता का? चालू राहत. मुद्दा एवढाच आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. हरी एवढाच आहे की उत्तम रीतीनं कमवायचं आणि त्याची अपेक्षा न धरता उदास विचारे वेच करी. वेच करणे शब्दाचा अर्थ होतो खर्च करणे. वेच करणे म्हणजे काय? खर्च करणे. चांगलं कार्यक्रम बघून, चांगला म्हणजे कार्यक्रम बघून, एखादं किंवा एखादी चांगली जागा आहे अशा ठिकाणी खर्च करणं म्हणजे उदास विचारे वेच करी. तर काही लोक म्हणतील का बाबा उदास विचारानं खर्च करायचा, का त्याची अपेक्षा धरायची? आम्ही कमविलाय ना. कमविणारे तुम्हीच, पण ह्याचा मालक वेगळाच. ह्याचा मालक कोण आहे? काळ. आणि ह्याचा मालक कोण आहे? देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे. आमच्या गुरुजींच्या तोंडातलं एक दृष्टांत सांगतो. आमच्या गुरुजींनी एक दृष्टांत सांगितलं. काय? इकडे बघा, लक्ष द्या. म्हणले उदास असलं पाहिजे. धनावर कसं असलं पाहिजे? उदास. संन्यासी होता म्हणले पंडित महाराज. आमचे गुरुजी म्हणले संन्यासी होता. ऐकायलात ना? तेव्हा महत्वाचे. आणि ती संन्यासी रस्त्यानं चालव. ऐकायलात का मागचे सगळे? इकडं महिला मंडळ
बाया तर म्हणते ना आम्हाला तर येड्यातच काढलं हो महाराजानं. मी नाही हो तुम्हाला येड्यात काढलं. तुम्हाला येड्यात मी कशाला काढू? तुम्ही पहिल्याच येडे आहेत आणि तुम्हाला कुठे येड्यात नाही बसू मी काय करू सांगा. कुठं नादी लागत बसू? होय बरोबर आहे का नाही? एवढं ऐकून जा, एवढं ऐका. बघा इकडं देवा ऐकण्यासारखं हे महत्वाचं बरं का. हो ऐकण्यासारखं हे कसे बघा. संन्यासी होता रस्त्यानं चालला आणि रस्त्यानं जात असताना त्याला 10 तोळ्याचं सोन्याचं कंगन सापडलं. किती तोळ्याचं? पटकन बोला. किती तोळ्याचं दादा? किती तोळ्याचं? 10 तोळ्याचं महाराज कंगन सापडलं सोन्याचं. ऐकायलात का मुकदम? हा म्हणजे होय आता शेवटी कसं विचारलेलं बरं. 10 तोळ्याचं कंगन सापडलं आणि कंगन सापडल्याच्या नंतर जागेवर थांबला. म्हणला आता इकडे बघा. म्हणला आता घेऊन काय करू? आपल्याला मागणं पुढं काय करायचं घेऊन तरी. पण इकडं ऐका मन काही निघाना सोन्यातून. बोला की 10 तोळ्याचं सोनं दिसल्यावर तुम्हाला निघू वाटन तिथून? हा बोला. चला कसला बी ब्रह्मचारी असू द्या संन्यासी असू द्या निघू वाटते त्याला? हलू वाटते तिथून? बोला की बोला की हलू वाटतंय का? नाही ना. तिथंच माणूस थांबत. रुपयावर पाय देऊन माणूस थांबतय तर 10 तोळ्याचं लई लांब आहे ना. हा बरोबर आहे का नाही? हा 10 तोळ्याचं कंगन सोन्याचं दिसलं. सोन्याचं कंगन 10 तोळ्याचं दिसल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येते. आता बघा. आणि मग त्यानं विचार केला. म्हणलं कसे आपल्या कामाचं नाही पण हलू वाटा नाही म्हणलं काय करावा. बघा लक्ष द्या. त्याचा एक जवळच्या कपडे धुणारा आहे ती परीट माणूस होता एक धोबी. ते धोबी तिकडून आला. म्हणला दुसऱ्याला देण्यापेक्षा जवळच्या माणसाला. तर बऱ्याच संन्याशांनी बरेच पैसे बी नात्या गोत्याकडे ट्रान्सफर नाहीत का केलेले सांगा. हात चला. तसं ह्यानं विचार केला दुसऱ्याला देण्यापेक्षा आपल्या जवळच्या कपडे धुणार आहे त्याला देऊन टाकू. ए धोब्या इकडे. बरं कशासाठी चाललंय हे? हुकी आली का? उदास शब्दासाठी चाललंय. विढल कोणत्या शब्दासाठी? उदास शब्दासाठी चाललंय हे. उदास. आता लक्ष द्या काय करायचंय म्हणलं आपल्याला. ए धोब्या इकडे ये. आज तुझं कल्याण उदास साठी चाललंय. हा लक्ष द्या. तेव्हा अहो तुझं कल्याण म्हणले का? म्हणले महाराज आशीर्वाद देतात काय कोवा म्हणले मला आता चांगलं होतंय माझं तुमच्या आशीर्वाद रोजच चाललाय म्हणले. बघ म्हणलो को हाय 10 तोळे ना कंगन आहे. ती मान धोबी म्हणला सोन्याचं आहे का? बरं उदास साठी चाललंय. हा ही लक्षात ठेवा. ही मुद्दा लक्षात ठेवा. 10 तोळ्याचे. कोण म्हणला? संन्यासी. कोणाला म्हणला? त्या धोब्याला. धोबी म्हणला महाराज कवापासून उभा आहे तिथं? येड्या म्हणले तुझ्यासाठी तब्बल 2 तास झालं. कुणी घेणार नाही म्हणून उभाच आहे म्हणले तुला द्यायचंय म्हणून. धोबी हसला आणि धोबी हसून एकच म्हणला काय महाराज 8 दिवस झालं रोज येतानी बी बघतोय जातानी बी बघतोय माझं नाहीच तर घेऊ कशाला. कळायला लागले? कळायला लागले का नाही? भक्त ऐसे जाना जे देवदास 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 गेली आशा पासनी वारुणी गेली आशा पासनी वारुणी गेली आशा पासनी वारुणी विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावनी टाका टाका बघायला लागलेत का नाही? पहिल्यांदाच आलोय मी गावात का ह्याच्या आधी आलतो? हा पहिल्यांदाच येऊ गे. पण माणसं एका जीप चेहऱ्यावर झोपीचा आणि भुकीचा बी वानवाळा दिसा नाही ना नुसती बघायला लागली तशी. हा काहीच नाही अजून. हा हो चांगला ऐकायची सवय. वा वा क्या बात. तरी चेहरे सांगायला लागलेत की सगळे. हा बघा इकडे लक्ष. बरं एवढं ना बाया बी प्रमाण म्हणतात आपल्या संघ पुन्हा मी बघायला लागलोय म्हणतात बऱ्यापैकी पाटपाटांतर चांगलं दिसायला लागलंय हाय का नाही सांगा.
भक्त ऐसे जाना कसले जे देही उदास रोज बघायलो हो म्हणला महाराज रोज येताना बी बघतोय जाताना बी बघतोय माझ नाहीच तर घेऊ कशाला ह्याला म्हणायचं उदास काही घेणं देणं नाही त्या रंका बंकाचा दृष्टांत सांगितला जातो ना आपल्याकडे रंका बंका न वंका ती रंका बंका रस्त्याने चालली आणि त्यांची मुलगी महाग चलत होती महाग चलत असताना त्या रंकाला ती काय झालं सोन्याचं कंगन दिसलं बघा इकडे लक्ष द्या आता बघा बरं का सगळे कंगन दिसलं सोन्याचं ह्यांनी काय केलं माहिती का महाराज म्हणले पोरगी महाग या नजर जाईन उग मन जाईन तिचं सोन्यावर दोष लागन माती उचलली आणि त्या सोन्यावर टाकून दिली काय उचलली बोला माती कशावर टाकली सोन्या ही ती 5 वर्षाच्या पुरीनं बघितलं माझं बोलणं लक्ष देऊन ऐकलं तर कळते नाही तर कळत नाही 5 वर्षाच्या पुरीनं बघितलं नवनाथ बुवा आणि पोरगी महागून आली म्हणली बाबा मातीवर माती का टाकली कळालं का नाही कळालं अजून मातीवर माती का टाकली नाही कळालं नाही सोपं करतो अहो शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायला किती पाठवून दिलं होतं त्यांनी सरळ निषेध केला का नाही दिवट्या छत्री घोडे हे तो पर्यात न पडे तुमचे ये रगित धन 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 प्रेम मूर्ती के समान दिवट्या छत्री घोडे हे तो पर्यात न पडे तुमचे रवित धन प्रेम मूर्ती के समान 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 दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे किंवा सोने रुपी आम्हा माणिक पाषाण खडे जैसे हा सोनं जे आहे ना हे आम्हाला मातीप्रमाणे लक्षात आलं का नाही आम्ही त्याच्यावर उदास आहेत आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही आता लक्ष द्या माझ्याकडं म्हणजे पैसा कमवायचा पण कमवलेल्या पैशाची अपेक्षा ठेवायची नाही उदास विचारे वेच करी उदास पद्धतीनं जर खर्च केला तर उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमाची गती तो एक उत्तम भोगीला जीव खाली उत्तम भोगीला जीव खाली उत्तमची गती तो एक पावेला 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 उत्तमची गती तो एक क्या बात आहे टाळी होऊन जाऊ दे एकदा जोरदार मुद्दा उत्तम रीतीनं जर पैसा कमवला आणि उत्तम रीतीनं जर खर्च केला तर उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खानी खानी किती 84 लक्ष येऊनी किती येऊनी 84 लक्ष येऊनी जी उत्तम येऊनी उत्तम खान आहे त्या खानीत माणूस जाणार पण उत्तम शब्द हा महत्वाचा आहे काय महत्वाचा आहे उत्तम शब्द मग आता गती अनेक आहे गती म्हणा खानी म्हणा 84 लाख आहे बर तेवढे थांबलेलं नाही 84 लाख येऊनी आणि मग 84 लाख झाले की मनुष्य जन्म आहे का नाही एक एक येऊन हा त्याच्यात ही गोळ आहे ना अजून कोटी कोटी एक एक येऊनी कोटी- कोटी कोटी फेरा
एका येवणीत 1 कोटी फेरा, अशा येवणीत 84 लाख आणि मग लागे वारा मनुष्य देहा. कळलं का नाही कळलं? मग एवढा कुटाणा पार पाडावा लागतोय. साधा कुटा नाही काही बोलत चला. हा लय मोठा कुटा नाही ना, तरी बी माणसं म्हणते घर मी बांधलं, मी विढल विढल. आम्ही हमेशा सांगतो, पंचतंत्रात ती गोष्ट आली. एका राजाच्या दरबारात, साधूच्या दरबारात एक राजा गेला. इकडे ऐका सगळे. राजा गेल्याबरोबर त्याला दिवसभर शिकार भेटली नव्हती. गेला आणि म्हणलं पाणी द्या पाणी. त्यानं ध्यान लावलेलं, साधून समाधीत, महाराज पाणी पाणी. ध्यान लाव. ती राजानं हलविलं उठले, उडा पाणी पाहिजे म्हणले. तिथून घ्या. मला ओळखील नाही का? कोण म्हणला? राजा मी आहे, मी 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 सरपंचाचा भाऊ आहे मी. मला उधार बिड्या देत नाहीस का? मी पहिलीच उधारी राहिली आणि कशी द्यायचे तुला उधार बिड्या? मला ओळखील नाहीस? साधूनच सांगितलं मी समाधीत आहे, कोण आहे काय ओळखील. मी राजा आहे. मी कोण आहे? नीट बोला की. मी राजा आहे, नुसता राजा नाही, मी राजा आहे. साधू ओरिजिनल असल्यामुळे फकड होत. ती फकड्याने एकच सांगितली, जोपर्यंत प्रजा तोपर्यंत राजा. प्रजा संपल्यावर तू कोण? ही कीर्तन ऐकणारा होता. राजा होता पण कीर्ती म्हणला खरंय. उग खऱ्याला खरं म्हणायचं म्हणला, उगं बोलायचं नाही. महाराजाचे शब्द, प्रजा आहे तोपर्यंतच राजा ना. पुन्हा कोण विचारतोय राजा केवढा बी असला तरी? राजे मेले तरी बी आताच्या नव्या राजाला माहिती का काही? एकदा राजा जुना झाल्यावर कोणी विचारतात? नवे राजे विचारते त्यांना. राजा राजा पण कहो राजा? बोला की. प्रजा पद प्रतिष्ठा आहे तोपर्यंत राजा. म्हणला खरंय. ती म्हणला महाराज असं बोलू नका, पैसा आहे आपल्याकडे भरपूर, मी श्रीमंत आहे. मी पहिला मी राजा, दुसऱ्यांदा काय म्हणला मी. महाराज म्हणले हे बघ, जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे तोपर्यंत तू श्रीमंत आहे. पैसा निघून गेल्यावर तू कोण? नाही नाही हे बी खरंय. मला उगं खऱ्याला खरं म्हणायचं, मला काही बी बोलून महाराजाचं महाराजाचं खरंय म्हणला. उगं काही बी बोलू नाही. आपला दुश्मन बी असला तरी खऱ्याला खरं म्हणावं म्हणला. उद्या पैसे संपले, गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली म्हणला. सूर्य फिरलं की सावली फिरती, नशीब फिरलं की फिरू शकते म्हणला. नाही नाही खरंय म्हणला. म्हणलं हे आपल्या हातातलं. मला महाराज अंगात बळ आहे, मी बलाढ्य आहे, योद्धा आहे, युद्ध करू शकतो. महाराज म्हणले जेव्हा जेव्हा युद्ध तेव्हा तेव्हाच तू योद्धा. युद्ध संपले तू कोण? खरे म्हणला. ही बी महाराजाचं खरे म्हणला, लबाड बोलायचं नाही. प्रजा आहे तोपर्यंत, अरे बोला ना, प्रजा आहे तोपर्यंत राजा. पैसा आहे तोपर्यंत श्रीमंत, आणि युद्ध आहे तोपर्यंत योद्धा, ताकदवान बलवान. नंतर तू कोण? आता लक्ष द्या माझ्याकडे. त्या साधूनालाच हात जोडले राजानं. म्हणला महाराज चुकलं माझं, आता मलाच तुम्ही सांगा मी नेमका कोण? काय म्हणला राजा? तुम्ही सांगा मी नेमका कोण? साधू म्हणले असं म्हणणारा तरी तू कोण? विठ्ठल 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 विठ्ठल. मी नेमका कोण? महाराज म्हणले मी नेमका कोण असं म्हणणारा तरी तू नेमका? मी आहे कोण करावा विचार, मी आहे कोण करावा विचार, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आहे कोण करावा विचार, मी आहे कोण करावा विचार, निवृत्तीचा, मी आहे कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्याच्यामुळं आपण कोण आहेत ही गोंधळ असल्यामुळं आपल्याला कसली गती प्राप्त होईल माहित नाही. पण उत्तम रीतीनं कमवायचं आणि उत्तम रीतीनं खर्च जर केलं तर उत्तमची गती तो एक पावेल. आणि मग
उत्तम भोगील जीव खानी. पण इकडे बघा, पैसा जवळ आला, श्रीमंती आली, तुम्ही अजून सांगतो, तुम्ही कसे बी पैसा भरपूर आहे आणि सांगितले तसं खर्च करायला लागलात. कसं? उत्तम रीतीनं उदास विचारानं काय करायला तुम्ही खर्च करायला लागलात. पण उदास विचारानं फक्त पैसे खर्च करूनच जमणार नाही. बऱ्याच भजन्यांनी सख्या बहिणीला याच्यानं पैसे दिलेले. भजन्याचं बोलायलोय मी. सख्या बहिणीला भाषीच्या लग्नाला नुसत्या माळा घालून उपयोग होणार नाही. पैसा भरपूर कमवा, उत्तम रीतीनं खर्च करा, उत्तम गती प्राप्त होईल. पण त्याच्यासाठी काही कागदपत्र गोळा करावं लागते. डायरेक्ट फाईल मंजूर होत नाही. त्यातले पहिले कागदपत्र नेने परनिंदा कागदपत्र आहेत. परउपकारी नेने परनिंदा परोपकारी नेने परनिंदा परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती गती तो एक पावेल. टाळी वाजवा जोरदार. क्या सुंदर, सुंदर एकदम. बघा, डायरेक्ट फाईल मंजूर होऊ शकत नाही. त्याला काही आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळे जोडावं लागते. तसं उत्तम रीतीनं पैसा कमविला आणि उदास विचारानं खर्च केला, मग आम्हाला उत्तम गती प्राप्त होईल का? हो, होईल ना म्हणले, पण एवढ्यावर नाही, एवढ्यावर नाही. त्याच्यासाठी ही आता गोळा करावं लागते. काय? पहिला कागद एक गोळा करायचा. काय? परोपकारी. हा, तर एवढं चलू द्या. सगळ्यात महत्वाचं काय? पैसा आला म्हणजे कुणाला बी असं शिंगानं जसं डवचायचं नसते. कळायला लागले का नाही? नाहीतर मग उत्तम गती नाही. हा, परोपकार. आपल्याकडे आलाय ना पैसा, निघाला ना एखादा चांगला सप्ताह बाबा, हा त्याच्यात सहकार्य करून टाकायचं. परोपकारी. आणि एवढे बी भागत नाही. परोपकार करायला लागलाय, उत्तम पैसा खर्च करायला, उत्तम रीतीनं कमवायला लागलाय, उपकार बी करायला लागलाय, आणि बसल्या खाली बसला की कुचाकुची चालू ठेवा. कुचाकुची म्हणजे कुचा निंद्या म्हणतात आमच्या, कुचाकुची म्हणते त्या. लक्षात आलं का नाही? हा, काड्या काड्या. लक्षात आलं का नाही? काड्या करायला बसला की काहीतरी सुरू ठेवायला लागला. आमचे गुरुजी हमेशा सांगतात. आमचे गुरुजी म्हणले, पंढरबा, गायक आली, वाजविणार आली, कीर्तनकार आली. ही गायक वाजविणारे आहेत म्हणले, कीर्तनकार ही ते आपले. ह्यांना निहरी कराय देव भेटला असता बघा. कधी? निहिरीला देव भेटला असता. ह्यांना नसता भेटला. सेवा किती ह्यांची. फक्त हे टाळ बांधायच्या आधीच सुरू करते. आरती काय महाराज होता, ह्याला काय कीर्तन कुणी घेतली रे तारीख आहे, चाल तसली असते का? ह्या असल्या खालीवरीमुळं देवाची ह्या भजण्याची भेटत नाही. काय म्हणणं तुमचं? भेटच व्हायना गेली ना. नाहीतर ह्यांची सेवा, अरे सेवा सेवाच ह्यांची महाराज. फक्त कुचाकुची बसलं की असलं ते तसलंच आहे. कबीरदास महाराज म्हणतात, निंदा मत कर आणि काचे कानी गुण दोष म्हणालारी तुझा व्हावा आहे देवा देवा तरी असून बाबा आणि काची कानी गुण दोष म्हणणारी तुझा भावा आहे देवा तरी हसून उपाय. निंदा मत करना किसी की निंदा मत करना किसी की किसी की निंदा मत करना किसी की निंदा मत करना किसी की निंदा मत करना किसी
सच्ची बात है, सच्ची बात है, सच्ची बात है। कबीर जी की निंदा मत करना किसी, निंदा मत करना किसी, निंदा मत करना किसी, निंदा मत करना किसी, निंदा मत करना किसी की। वा 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 वा, सुंदर. आधी आपलं घ्यावं लागलं. काय होत? आणि काचे कानी गुण दोष मना नानी, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. टाळ बांधताना कुचाकुची करायची नाही, हा सुलभ उपाय. लक्षात आलं का नाही? आता कबीरदाजी कह रहे कि निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. आपल्या लोकांनी घाण सवय लागली. कोणत्या माहिती का? महाराज आणायचा, बोलवायचा, कीर्तन करायचं आणि पुन्हा कुचायचं. अहो महाराज एवढे पैसे घेतले, आपल्याला अजिबात पटलं नाही बघा त्याचं. काय तुमच्या दारात आलता ती तारीख घ्यायला का नाही? कुणाबद्दल बी बोलवलं मी, कुणी बी जगातला, कुणी गायक वाजू असू, वाजवणार असू, कीर्तन करा असू, भागवत करा, तुम्हाला पाय पडत आलाय ती माझी तारीख थांबून बोला की, ओ बोला की. आलाय आपल्याला जोर आलेला असतो, आपण आणलेला असतो. नाही ना, लबाड नाही माझं, खरं बोलायला लागलो मी. खरं का खोटे बोला? हा, माझा मुद्दा एवढाच आहे, महाग खालीवरी करायचं नाही. कुणी बी असू, त्याला आयुष्यात पुन्हा गावात बोलवायचं नाही, पण महाग त्याला बोलायचं नाही. बरं, ज्याच्याबद्दल बोलायचंय तो माणूस जर तोंडावर असेल तर त्याचे दोष लागत नाहीत, पण महाग जर बोललं तर त्याचे दोष होते. त्याला निंदा म्हणतात. त्याला काय म्हणतात? निंदा म्हणतात. त्यामुळं कुणी कसा बी असू, आपल्याला काय घेणं देणे, काय घेणं देणे का? पण आपल्या लोकांचा गोंधळ असा आहे महाराज, आपला आणि त्याचा परिचय नसतो, आपण त्याला कधी बघितलेलं नसतं, त्यानं आपल्याला कधी बघितलेलं नसतं. फक्त त्या व्यक्तीची प्रगती व्हायला लागली की आपण त्याच्यावर जळत राहायचं. आणि मग माग ठीक आहे महाराज आहे का, हे असाच आहे, हे तसाच आहे, काड्या करीत राहाय. त्याला काय कळत आहे? आम्हाला माहिती किती शहाणा आहे ती, आमच्यात एकच जन्माला कळायला लागले. हो बाबा, मला 12-15 वर्षापूर्वी मी नवीन कीर्तन करायचो मोटरसायकलीवर, तेव्हा काही भजने मला नाव उठवायचे आमच्याकडले. ह्याला काय, हे काय महाराज आहे का, हे टिकत असते का, आणि हे काय. मी आपलं हो हो म्हणायचं ना, ऐकायचं आणि पुढंच चालवायचो. त्यांच्याकडे बी मोटरसायकल, माझ्याकडे बी मोटरसायकल. त्यांच्याकडे हिरो होंडाची, माझ्याकडे डॉनची ती तसली होती. दोघं भजने आमचे. पण तुम्हाला स्प्लेंडर, हां मग ती सिटी डॉन, आणि त्यांच्याकडे हिरो होंडाची लय भजने अशी नाव. हे काय टिकत असते का रे? हे नाही टिकत, 4-2 वर्षाचा काळ असते, असलं कुठं ते जमत असते का? मी आपलं हो अण्णा तुमचं खरंय, दादा नानाचं खरंय बरं का म्हणायचं, पुढंच चालायचं, कुठं नादी लागत बसावा. आज माझ्याकडे 70 लाखाची फॉर्च्युनर आहे, त्याची तीच हिरो होंडा आहे, अजून बदलली नाही त्यानं, ती तशीच आहे. तुम्ही म्हणता त्यानं का बदलली नाही? ती फक्त कुचितच राहिला ना, बाकी काहीच केलं नाही. आयुष्यात फक्त कुचाकुची करीत राहणे, खालीवरी करीत राहणे, हे असं आहे, ती तसं आहे. हे ना, ध्यानात ठेवा, जगात काही झालं ज्याचा आपला काहीही संबंध नाही, आणि जो व्यक्ती आपल्याबद्दल एक ब्रश शब्द सुद्धा कुणाजवळ बोललेला नाही, चुकून बी तो नालायक जरी असला तरी आपल्या तोंडातून चुकीचा शब्द जाऊ द्यायचा. कळायला लागले का बोलून? कारण तो व्यक्ती जर आपल्याबद्दल काहीच बोललेला नसेल तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आणि या गोष्टीला तो चुकीचा जरी असेल, हा दुर्योधन वाईट होता, हा कर्णानं सोडली का माहिती, त्याचा साथ सोडली का? बोला की, सोडली का? नाही ना महाराज, साथ सोडली. उलट त्या दुर्योधनाला देवाला ज्यावेळेला विरोध केला, दुर्योधनाच्या भगवान शिष्टाई करण्याकरता गेले, आणि दुर्योधनाने देवाचा काय केला? अपमान केला. तर ज्यावेळेला विदुराच्या घरी भगवान आले होते, त्यावेळेला कर्ण तिथं आला, आणि कर्ण आल्यानंतर सांगितलं मला भेटायचंय. ते विदुराला सांगितलं, पाहुणे आले तर त्यांना भेटायचं म्हणते. ते विदुरानं सांगितलं त्याला सांगा जाऊन म्हणा माझी देवासोबत चर्चा चालू आहे, माझ्याकडे काही नातलग आले, त्यांच्यासोबत चर्चा झाली की मग कर्णाला भेटतो मी. ऐका ना आता माझ्या. ते निरोप दिला, कर्णाने निरोप दिला, हो हो हो
तुमच्याकडे काही काम नाही म्हणा, तुमच्याकडे जे पाहुणा आलाय ना त्याच्याकडे काम आहे. कळायला लागले का? आणि मग मध्ये बोलून घेतलं. हे पूर्ण ऐकायचं का तुम्हाला? हे प्रसंग टाइम कमी, त्याला भागवत ठेवावं लागेल. बोगस कसं कळते का? होय, त्याला भागवत ठेवलं तर सगळं कळलं ना. सार्धवट कसं कळन सांगा. इकडं माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता. इकडं बघा, लक्ष द्या माझ्याकडं. आपल्याला मुद्दा एवढा घ्यायचा, निंदा सोय निंदा एवढाच अर्थ घ्यायचा आपल्याला. बघा इकडं ऐकायलाच ना लक्ष देऊन. आणि मग मध्ये गेले आणि कर्णानं हात जोडले. भगवान देवा म्हणले, कर्णा कसं काय येणं केलं, काय कसं आहे काय? म्हणले कसं आहे देवा, मला बी कळतंय कारण दुर्योधनाकडून चुकलंय म्हणून. दुर्योधनाकडून काय झालंय? चुकलंयच. मला बी कळायला लागले की चुकलं नाही. मला बी कळायला जांभळ्या यायला लागल्यात, भूक लागली म्हणून माझ्या बी ध्यानात बसायला लागलेच की हळूहळू आता यायच लागले की काय याय नाही. हा बघा इकडं म्हणले मग कसं आहे, पण शेवटी हवा का आता मैत्री आहे. शेवटी का आहे? मैत्री आहे. हे बघा देवा, मी आलो एका गोष्टीसाठी. दुर्योधनाच्या वतीनं मी तुमची माफी मागतो, त्याला माफ करा. अरे भगवान म्हणले ती निंदाखोर आहे, चाडीखोर आहे, चुगलीखोर आहे, त्याच्या वतीनं कशाला हा म्हणला दुनियादारी खरी म्हणला, पण शेवटी आता स्वीकार केलेला आहे ना त्याचा. मित्र म्हणून स्वीकार केला. महाराज देव मध्ये पडला. कर्णानं दुर्योधनाची साथ सोडली नाही. पुढचा प्रसंग लय भारी. ज्यावेळेला रथात बसून दोघ जण चालले, कोण? कृष्ण परमात्मा आणि कर्ण. त्यावेळेला पहिल्यांदा कर्णाला बातमी कृष्णानं सांगितली की कर्णा, तू मोह पांडवाचा विरोध करायला लागला, गोष्ट खरी, पण तुला ही माहित नाही की पहिला पांडव तूच आहेस म्हणून. तू कुणाचा आहेस? कुंतीचा आहेस. कुणाचा आहेस तू? कुंती सांगती देवाला, कर्ण तू पांडवरी पहिला. देवानं पहिल्यांदा सांगितलं. हा प्रसंग खूप मोठा आहे. आपल्याला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की कुणाची निंदा करायची, दुश्मन असू कुणी असू काय नाही. परोपकारी कागदपत्र गोळा करायला सुरू आहेत ना आपले. काय सुरू आहे? फाईल जमा करायची ना आपल्याला. पहिली कोणता कागद जोडायचा? परोपकार. दुसरा कोणता? परनिंदा. अति महत्वाचा आटम. आधार कार्ड नसल्याशिवाय फाईल मंजूर होत नाही. तसं ही आधार कार्ड आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया. हे महत्वाचं कार्ड जोडावं लागते त्याला. कोणतं? आधार कार्ड. काय मला सांगा की? नाही हे आपलं हे विषय क्लिअर हो द्या ना. परस्त्रिया सदा बहिणी माया. नुसता पैसा आला, चांगल्या पद्धतीनं खर्चिला, उत्तम रीती प्राप्त होईलच, पण त्यासाठी परोपकार महत्वाचा आहे. त्यासाठी परनिंदा करायची नाही. आणि हे परनिंदा बी करी नाही, परोपकार बी करायला लागलाय, निंदा बी करी नाही कुणाची, उपकार बी करायला, तरी बी फाईल मंजूर होत नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया. हे आटम जोडावं लागतो त्याला. कळायला लागले का नाही? हा, परस्त्री जी असेल ती आपली बहीण आहे, ती आपली माय आहे. नाथ महाराज म्हणतात कोणती बी असू द्या, बाई बाईच आहे शेवटी. हा काय एकांती लोकांती स्त्रियाचा सांगा, बरोबर आहे ना? भाषण एकांत स्त्रियांशी भाषण. प्राण गेल्या जाण करू नये. आणि हे काष्टा या पाशाना मृत्तिकेची, तिचा पूर्वार्ध. हा, स्त्रियाचा तो संग नको नारायणा. कोणत्या? काष्टा या पाशाना मृत्तिकेच्या. बाई मातीची असू द्या, लाकडाची असू द्या, नाही तर दगडाची असू द्या, घात करणार म्हणजे करणार. त्यामुळे परस्त्रिया सदा बहिणी माया. किती कागद झाले आता? हे किती? आपली फाईल तयार करायची ना, आपल्याला उत्तम रीती प्राप्त झाली पाहिजे ना. परोपकारी 1, परनिंदा 2, 3 झाल्या. हा, पुढची फाईल. भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया पशुचे पालन.
आपल्या हातात ते मंजूर करण्याचं काम ज्याच्या त्याच्या कागदावर अवलंबून आहे. होय, क्लिअर असले कागदपत्र तर फाईल मंजूर होती. मग आता हा गोळा करून देतो तुम्हाला, तुम्ही तुमची जमा करा. तुमचं कसं कसं वागलेलं आहे, कशी कशी असू द्या केलेली, बरोबर आहे का नाही? हां, ती तशा पद्धतीने तुमचं होत राहील. मी कागद सांगतो. आता ह्या बघा, सांगणाऱ्याचं काम काय असते, एवढे एवढे कागदपत्र घेऊन या, तुमची फाईल मंजूर होईल. आपलं काम काय आहे? सांगायचं काम. आता काय का, तुम्ही तेवढे गोळा करा आणि गोळा करून आणून द्या, तुमची आपोआप फाईल मंजूर होणार आहे. हा, भूत आता पहिल्या परोपकारी, नेने परनिंदा 2 झाले. परस्त्रिया सदा बहिणी माया 3. भूत दया, भूतावर दया. भूतावर काय दया? भूत कोण? हे हाडळ ही नाही. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. भगवान बोलून गेले, जोही माणूस असेल तो माणूस सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया. होऊन जाऊ द्या, जीव होईन ती होईन, बरोबर आहे का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे, दया, बरोबर आहे का नाही? सर्वाभूती दया ही नाही. आपला मुद्दा आहे की भूत दया, भूत मात्रावर दया करणे. एक मुद्दा लक्षात आलं का नाही? ही 3. पहिला भूत दया 3. चौथा ही 3 झालते ना पहिले. तिसऱ्या चरणात किती झालते? 3. ही 4थं चालू आहे. तुम्ही म्हणले भूत दया किती झाले आता? 4. गायी पशुचे पालन, गायी पशु एकच, किती झाले? 5. आता 5 वर थांबा. पशु गायीचं पालन, हो, गाय अतिशय महत्वाची. किती बोलू नका. भगवान बोलून गेले भागवतात उद्धवाला, उद्धवा माझ्या भेटीसाठी भजनच करावं लागतंय असं काही नाही. भागवतातला विषय, माझ्यासाठी भजन करूनच मी मिळेल असं काही नाही. म्हणले मग निर्लोभ गायीची सेवा तेने प्राप्ती माझी उद्धवा. उद्धवा माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर निर्लोभ गायीची सेवा. आपल्या ह्याच्यातलेच कागदपत्रामधलंच एक ही कोणतं? गायी भूत दया 4. गायी पशुचे पालन किती झाले? 5. 6 आहे का? तानेल्या जीवन वना माझे. एखाद्याला तहान लागली असली तर त्याला पाणी देणं हे ग्रस्ती जीवनातले कागदपत्र आहेत. लक्ष द्यायला लागले का नाही? गोळा करायचे तर आपल्याला फाईलसाठी मंजूर होणार आहे. हे झाले किती झाले? 6 झाले. पुढचे शांती रूपी नोये कोणाचा वाईट, शांती रूपी नोये कोणाचा वाईट. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तसे आपलं कागदपत्र एवढे गोळा झाले, म्हणून हे कागदपत्रानं नेमकं मिळतंय का हे एकदा बघायचं, जे करून टाकायचं. कशाला उगं होय, क्लिअर व्हावा विषय एवढंच आहे. फाईल आपली काय व्हावा? मंजूर व्हावा. आता हे झाले 6. किती झाले ते आता? बोलू नका. किती झाले? 6. 7वं शांती रूपे नोहे कुणाचा वाईट. एकच असेल का माणसं? शांती रूपे नोहे वेगळं नाही ना? कोणा एकच असेल की अर्थ लावताना? शांती रूपे नोहे कोणाचा वाईट एकच आहे की. म्हणजे कुणाचं वाईट मनात चिंतायचं नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? कुणाचं वाईट व्हावा
असा विचार बी मनात आणायचा. शांती रूपे नोहे कुणाचा वाईट. कुणाचं वाईट व्हावं वाटायचं नाही. किती झाले? 7. आणि आता 8वं शेवटचा कागद आहे हा. वाढवी महत्व वडिलाचे. आपल्या वडिलाची महत्व वाढवायचं. त्याच्यात वडिलाचे प्रकार अनेक आहेत. तुम्ही म्हणता बापात बी प्रकार आहेत का? हो, प्रकार आहेत बापात बी. कसं काय प्रकार आहेत? जन्मजाता बाप वेगळा आहे, त्याला रक्तमांसाचा संबंध म्हणतात. त्याचा ना आपला कशाचा? रक्तमांस. तो बाप वेगळा आहे. आपल्या गळ्यात माळ घालणारा एक आपला बाप असतो. कळायला लागले का नाही? आपल्याला चांगले संस्कार दाखवणारा एक आपला बाप असतो. त्याच्याकडून आपण अक्षर शिकलो, ज्ञान ग्रहण केलंय, ज्याच्या जीवावर आपण आज इथं कंबर बांधून उभे, तो बी आपला ओरिजिनल बाप असतो. हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा, म्हणून गुरु माझी माता आणि गुरु माझा पिता. आपल्या गुरुला बाप म्हणण्याची पद्धत आपल्या संप्रदायाची आहे का नाही? तुम्ही आखाड्यात जर गेलात तर तुम्ही कुठले विचारत नाहीत तुमचा गुरु कोण, तुम्ही चेले कुणाचे हे चोरबिल निघते. तुमचा आकडा कोणता आहे? चेले कुणाचे? आपलं वैभव आहे की आपल्या तेवढ्या कुंभमेळ्याच्या आखाड्यात आपल्या मानवच्या स्वामीजीला मोठं स्थान. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा, स्वामीजीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य. मनीषानंद स्वामीजी म्हणजे ओरिजिनल चालते बोलते साधू जर बघायचे असतील तर रुडी पाटीला जायचं. ओरिजिनल साधू. या जगात साधू आहेत का नाही मला माहीत नाही, पण ओरिजिनल साधू म्हणजे स्वामीजी आहेत महाराज. लक्षात यायला लागले का माझं बोलून? हा, त्यामुळं तिथं जा, स्वामीजींच्या जवळ जा, स्वामींच्या चरणावर नतमस्तक व्हा. मला वाटतं एखाद्या वेळेला आळंदीला नाही जाणं झालं हरकत नाही, पण तुम्ही मानवतला जाऊन ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घ्या. स्वामीजीच्या पायावर मस्तक जर ठेवलं तर शांती काय असते हे स्वामीजीजवळ तुम्हाला रूढीला बघायला मिळेल. सोपं नाही ना महाराज? नाही तर आज सोपान महाराज सानप ही व्यक्ती म्हणजे संप्रदायात येण्यासारखंच नव्हतं. फक्त सोपान महाराज कीर्तनकार आहेत, याच्या पाठीमागं मनीष भाऊची कृपा. हे लक्षात ठेवा. सोपान महाराज सानप प्रसिद्ध ऐकून असतील की नाव? ती आपले मनीष भाऊचे शिष्य आहेत. त्यांच्याकडे त्यांचं शिकण्यात आळंदीहून पळून आले तिथे. हे स्वामीजींनी सांभाळलं. मुद्दा एवढाच आहे की अशी महात्मे आहेत. आणि म्हणून आता लक्ष द्या, एवढंच लक्ष द्या. वडील कोण याच्यावर चाललं आपण. वडील कोण? आपले वडील. आता आपले ज्ञानोबराय बी आपले वडीलच आहेत. संत माये बाप झालं की आता पण हे ज्ञानेश्वर माऊली झाले पुन्हा नसते. तुमचं सगळं बरोबर आहे, पण ज्ञानेश्वर माऊली झाले पुन्हा संत माये बाप म्हणता बहुलाज वाटे चित्ता माय बाप जन्म देती. वा, माय बाप जन्म देती संत चुकवी जन्म पंक्ती. क्या बात आहे. संत चुकवी जन्म खेपी. वा, सुंदर प्रमाणे, एकदम सुंदर आहे. आपला मुद्दा एवढाच आहे, वडील 2 प्रकारचे. बरोबर? संत ही बी आपले कोण आहेत? माय बाप आहेत. बरोबर आहे. प्रमाणाचा अर्थ महाराजाचे हेच आहे की संत माय बाप आहेत आपले, आणि जन्म देणारे बी माय बाप आहेत. मग आता आपला मुद्दा हाय वाढवी महत्व. मग आता कोणत्या का वडिलाचं व्हायना, फक्त महत्व वाढवीत राहायचंय. आपलं काम का हाय? महत्व वाढवायचं. आपल्याकडे धंदा कोणता आहे? आपल्या वाढला. आता ही त्यांचे अक्षर म्हणणं, अभंग म्हणणं, ही त्यांचं काय वाढवायचं चालू आहे? महत्व. आता मला हे म्हणतात ना या वयात, आम्ही म्हणतो हो आम्ही बी आहोत, पण तुम्ही बी या वयात. इथं या, इथली मजा बघा. मग ज्ञानेश्वर महाराज आपले वडील आहेत. त्या ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला येऊन जवळजवळ 750 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष झाले? आपल्याला त्यांचं महत्व वाढवायचा धंदा एवढाच आहे. 750 वर्ष संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला येऊन झाले. म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यात शेलू मानवत या दोन्ही आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं शेलू या ठिकाणी आमचे पंडित महाराज, खरं म्हणजे त्यांना सावरगावकर गुरुजी म्हणतात. बरोबर आहे का नाही? पंडित महाराज निमित्ताला पंडित महाराज आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, तालुक्याच्या सगळ्यांच्या सहकार्यानं 12 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, पण महाभारत कथा आणि नंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रसिद्ध नाही
सिद्ध कीर्तनकाराची कीर्तनं, प्रसिद्ध आम्ही, प्रसिद्ध नाही, सिद्ध कीर्तनकाराची कीर्तनं आयोजित केली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जेवणाच्या याच्यामध्ये रोज 750 पदार्थाचं नियोजन आहे. 750 पदार्थ, कोण्या गावानं काय घ्यायचं, कोण्या गावानं काय घ्यायचं, लक्षात यायला लागलंय का नाही. पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीला 750 तुळशीवाल्या, 750 विनेकरी, 750 कीर्तनकार, 750 टाळकरी, अजून 750 पखवाज वादक, 750 मथारे असले ह्यांना घ्या कॅमेऱ्यात, ह्यांचं बी टाकून द्या. हे असली म्हातारे गाठायचे किती, 750. जुनी पिढी, लक्षात आलं की नाही, असे काट्या टिकीत अशी 750. हे सगळं एकत्रित करायचं आणि एकत्रित करायचं. आणि आळंदी संस्थानवरून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी शिलूला येणार आणि तिथं त्याच्यावर पुष्पवृष्टी होणार, दर्शन सोहळा आणि सगळं होऊन नंतर ती परत जाणार आणि सोहळ्याची सुरुवात होणार. बरोबर. आणि नंतर जी आपल्या संप्रदायाचं वैभव आणि संन्यासी परंपरेमध्ये ज्यांना मोठा मान किशोरजी व्यास म्हणतात त्यांना, बरोबर आहे, गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या मुखातून दुपारी महाभारत कथा टाईम 2 ते 5 या वेळेमध्ये महाभारताची कथा गोविंददेवगिरीच्या मुखातून होणार. आणि सकाळी पारायण किती 7 ते 10 पारायण सोहळा. आणि त्या बी पारायण सोहळ्याला लोक 21,000 लोक त्या पारायण सोहळ्याला बसणार आहेत. आपण आपली ज्ञानेश्वरी घेऊन राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे. आता पुढचं ऐका. आणि रोज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रसिद्ध नाही पण सिद्ध कीर्तनकाराची कीर्तनं, त्याच्यामध्ये शब्दप्रभू श्री अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव म्हणजे आपले वारकरी भूषण उमेश महाराज दशरथे, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेतले अध्यापक श्री गुरु मोठे माऊली, पुन्हा नंतर छोटे माऊली, नंतर भगवानगडाचे महंत मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री, संतवीर बंडा तात्या कराड, अशा नामवंत कीर्तनकाराची कीर्तन आयोजित केली आहेत. आणि हा विशेष एक वाक्याला अंडरलाईन करा, हा सप्ताह विनामूल्य सप्ताह आहे. इथं कुणाला वर्गणी मागितली जाणार नाही, इथं कोण्या कीर्तनकाराला पैसे दिले जाणार नाहीत. इथं फक्त वस्तू रूपानं ज्याला जे सहकार्य करायचं आहे ते एक सहकार्य करा. पंडित महाराज आणि सर्व संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीची सेवा कमिटी आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं हा उत्सव संपन्न होणार आहे. आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. आपण सर्वांनी या आपल्या बापाचं महत्त्व वाढवण्यासाठी यायचे. कोणता का बाप असाना, ज्ञानाचा बाप असू नये तर जन्माचा बाप असू, म्हणून वाढवी महत्त्व वडिलाचे. महाराज म्हणतात वडिलाचं महत्त्व वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्वांनी त्या कार्याला हजर राहा. कमी जास्त झाला असेल काही क्षमा, त्याबद्दल चूक झाली असेल तर माफ करा. मला बी अजून तासभर सोडा वाटा नाही, पण आता समेंद्र पाटील कसं आहे, माणसं लय गोळा केलेत हो तुम्ही, माणसं जरा जास्त जोडलेत, पण हात जरा सडळ ढळता हात आहे का काय, किंवा कोणाला बी कसं या काय नाही असं मोकळं मन दिसायला लागलंय. बरोबर आहे का नाही. हा, एवढं माणसं नाहीत ना जमत, एवढे लग्नाला यायनात कुणाचे माणसं कुठवर आहेत बघा ना. ही इथून मधून येताना मला डबल फील आला ना, म्हणलं मंडोळी पाहिजे वारी होतं की बघा ना कसली फुलं आणि टाकलेत. माणसं जास्त गोळा केलेत नाही तर 3 वाजूस तो सोडित नव्हतो. पाहुणे रावळे आलेले जेवणाच्या पंचायतीत. पुन्हा जगेंगे तो और लढेंगे, होय काय उग होय का सप्त्या तुम्ही नुसतं सांगा कवा बी हजरच आहे मी, काय एवढं हा म्हणजे झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. काही कमी जास्त चुकलं असेल ते तुमच्या बुद्धीचा दोष आहे, मी बरोबरच सांगितलेलं आहे. बरोबर आहे का नाही. माझे 48 पानं क्लिअर झालेले आहेत, त्याच्या एक पान राहिलं नाही. माझं लक्षात झालं का नाही, जेवढे पाठ केले क्लिअर झालेले आहेत. झालेली सेवा ज्ञानेश भक्त गुरुवर्य व्याकरणाचार्य आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी समर्पित करतो. शांती ब्रह्मपण्णू महाराजांच्या चरणी, संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या गुरुवर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपल्या वाणीला पूर्णविराम. काही चुकलं असेल त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा. काही चुकलंच असेल तर झोळीत टाका. मी असा गुंडाळून नेतो
त्या गावाच्या फाट्यावर झटकून टाकतो. मला नेहून काय करायचं तुमचं, बरोबर आहे का नाही? आणि पाया पडून बी नसलं माफ करा, तुम्हाला काय करायचं करा, त्याची बी अडचण नाही. समिंद्री परिवाराचा हा कीर्तन महोत्सव 1 दिवसाचा कीर्तन सोहळा आमचे जय हो कीर्तन यूट्यूब चॅनल जे गंगेश्वरजी पालिमकर केरवाडीकर प्रसिद्ध चॅनल आहे ते या ठिकाणी आले, त्यांना निमंत्रण मिळालं आणि ते येऊन हा सोहळा सगळ्या महाराष्ट्रभर दाखवण्याचं काम ते करणार आहेत. आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की संप्रदायाची सेवा आपल्या हातून अशीच घडत राहावी. शेलूला जो निस्वार्थी सेवा आहे तिथंही तुम्ही सेवा जाऊन करावी ही विनंती करतो. आणि या कार्यक्रमाची सगळे सेवा करायला लागले तर एवढी क्लिप काढून तुम्ही निस्वार्थ महाराजापर्यंत पोस्ट करावी. निस्वार्थ, कारण सप्ताच विनामूल्य, ह्या लक्षात आलं का नाही? ती एक तुमची सेवाच होऊन जाईल. आम्हाला जे घडेल मी सोपान महाराज, आम्ही जेवढे तरुण कीर्तनी एक महाराजाला आज बी शब्द आहे माझा, जिथं कमी तिथं आम्हाला तुम्ही शब्द द्यायचा की साठे महाराज तुम्हाला हे करावं लागते, मी एवढ्या लोकांचा शब्द तुम्ही सांगाल तो शब्द आम्ही झेलायला तयार आहे. तुम्ही कोणता बी सांगा. हा, तुम्ही म्हणलात जेवढे पारायणाला बसणार आहेत तेवढ्याली ज्ञानेश्वरी आणून द्या, मी ज्ञानेश्वरी आणून दे. तुम्ही जी काम सांगता, तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं आम्ही कव्हा बी उभे आहेत, आपल्या सेवेत तत्पर आहेत. कारण ही सेवा पंडित महाराजाची नाही, ही ज्ञानोबरायची सेवा आहे. लक्षात आलं का नाही? म्हणून सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. पंढरीबाच्या मागं खरंच व्याप होता आज, पण तरी बी वेळ काढला. आपल्या भागाचं भूषण आहे नवनाथ बुवा, ही आपल्या लोकाला सगळ्याला माहिती नसते, पण आज त्यांच्या एका चालीसाठी असे 10-10 हजार माणसं वाट बघतात पुण्या मुंबईमध्ये की कधी पंढरीबाबा आम्हाला मिळतात. असं आमचं सुद्धा आम्हाला स्वाभिमान वाटतो की आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत पण मित्रत्वासारखी आम्हाला वागणूक आहे. पंढरीबाबासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. नवनाथ महाराज संस्थेतील विद्यार्थी देवाभाऊ आमचे आलेत, दादा आमचे, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. माझ्या वाणीला पूर्ण हरी. तुका म्हणे हेची आश्रमाची फळ काय, परमपद बळ वैराग्याचे. हे फाईलचा मुख्य गाभा, परमपद बळ वैराग्याची. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोलिलेले कुरे उठू नका, सूचना होईपर्यंत महाराज. तील सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ अभ्यासक, विनोद विद्या वैभव अशी ज्यांना पदवी शोभते असे आदरणीय आमचे परममित्र युवा कीर्तनकार, आमच्या सगळ्या युवा कीर्तनकारांच्या गळ्यातील ताईत असणारे आमचे प्रकाशजी महाराज साठे यांची सेवा झालेली आहे. अगदी नाही का, विनोद कसा असावा आणि चिंतन कसा हो याचा गोड समन्वय संगम महाराजांच्या वाणीमध्ये दिसतोय. एवढा वेळ झाला पण कोणालाच वाटलं नाही की, कोणाला वाटलं अर्धा पाऊण तास कीर्तन झाले पण 3 तासासारखं वाटलं नाही. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. वा, भिडतोड व्यक्तिमत्व आणि एकदम निराग व्यक्तिमत्व असं आमचं प्रकाश महाराजांचं जीवन आहे. काहीच नाही, त्यांना कोणाशीच घेणं देणं नाही आणि सगळ्यांशी प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. कोणाच्यात अडकणार नाहीत आणि सगळ्यांना सारखं प्रेम करणार. हो, असं एकदम गोड व्यक्तिमत्व आज आपल्या गावामध्ये लाभलं. आपले या ठिकाणी सर्व श्रोत्यांचं भाग्य आहे. आज महाराज पंचक्रोशीतून या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. सर्वांची तृप्ती झाली, सर्वांचं पोट भरलं. पारायण सोहळ्याला तर महाराजांचं खूपच सहकार्य आहे. महाराजांचा अहो इथंच नाही, मी आज आहे म्हणून बोलले असं नाही, मी नव्हतो त्या दिवशीसुद्धा जिथं जिथं कीर्तनाला जातात तर तिथं पारायण सोहळ्याचं बोलतात. आणि पारायण सोहळ्यामध्ये आपण अनेक प्रचारक या ठिकाणी उपस्थित आहात. पिंजून गेलेलं आहे आपले 2-3 तालुके, सगळे 175 गावं झाले. पण महाराज मागं वाईला गेले, तिथं प्रचार केला, सगळ्या तरुणांना प्रवृत्त झालं. आणि एवढ्या उदार मनानं कोण शब्द येते, अगदी उदार जीवन आहे महाराजांचं. महाराजांच्या चरणी महाराजांना खूप खूप या ठिकाणी आपण सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील श्रोते मंडळी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूयात. आणि महाराजांकरता आपण पुनश्च एकदा जोरदार टाळी वाजू या कार्यक्रमासाठी. आमचे नवनाथ दादा आदरणीय, त्या ठिकाणी आपल्या परिसराचा भूषण आमचे पंढरीनाथ महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विशाल दादा, देवीदास महाराज पावडे, त्याचप्रमाणे अवचार महाराज, हे सगळे उपस्थित आहेत. सर्वांच्या त्या ठिकाणी उपस्थितीला आपण या ठिकाणी धन्यवाद देऊ. साऊंड सिस्टीमसुद्धा अगदी सुंदर त्यांनी ही सिस्टीम दिलेली आहे. यानंतर सगळे
जी काही सूचना आहेत आमच्या अण्णा देतील या अण्णा. हॅलो, ऐका, सूचना देण्याची आता काही आवश्यकता राहिलेली नाही. या ठिकाणी प्रकाश महाराज साठे खूप आपण यूट्यूबला चॅनलला महाराज तुमच्या आतापर्यंत कीर्तनं पाहिले, त्याच्यावरून आम्ही तुम्हाला तारीख दिली, तुम्ही सुंदर प्रकारचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्व गायक वादक सर्वांची या ठिकाणी आता स्तुती केलेली आहे, नावं घेतलेले आहेत. वेळ जास्त करायचा नाही आणि जसं महाराजानं सांगितलं पैसा पाहिजे तसं त्या ईशावर बोलतो, बी जर भरपूर असलं तर दाटवाट ज्वारी निघती. आता याचा इशा असा आहे, सगळंच काही इथं महाराज भरपूर होतं. तुम्ही सांगितलं पंडित सरकारनं सगळंच आपल्याला मोकळं सोडलं, त्या हिशोबानं एवढा गाव झटायला आहे. सर्व या ठिकाणी सर्व कृषिकुंतीतून व्यापारी, सर्व आमचे शेतकरी, गावकरी, राजकीय क्षेत्रातले या ठिकाणी मंडळी भरपूर या प्रेमासाठी जमा झाली आणि आपला असा कार्यक्रम आत्तापर्यंत सावर गावात वास्तूच्या निमित्तानं झाला नाही. इथून पुढे कसा होईल काय होईल सांगता येत नाही. मनोज भाऊ एकदा वर ये, स्टेजवर ये, एकदा महाराजाचं सगळ्यासमोर दर्शन घे. भव्य दिव्य एवढा असा कार्यक्रम केला. मी तुझ्यासाठीच 2 शब्द बोलायचा प्रयत्न केला. अशी या ठिकाणी सुंदर असा प्रकारचा कार्यक्रम जसा जमन तसा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने भरपूर पाहुणे मंडळी, आता एका गावाचं नाव सांगत नाही पण असे सर्वच गावातील पाहुणे आलेले. जवळजवळ कार्यक्रम बी माझ्या हिशोबानं 3 लाखाच्या आसपासचा खर्च आहे. कार्यक्रम काही साधा नाही. महाराजापाशी येऊन एकदा महाराजाचे आशीर्वाद घे आणि महाराजानं सांगलुस्कर इंजनचं एक तुटी जसं जमल तसं दर वर्षाला तुम्ही एक तरी घ्या, म्हणजे ते थंड होईल. महाराजाचा आपल्या गावात कोणासंग प्रसंग नाही, संपर्क नाही, कोणाची ओळख नाही, तरी पण महाराज तुमचं आम्ही त्या यूट्यूबहून कीर्तन घेतलं आणि आमच्या सर्व गावकरी मंडळीच्या, आमच्या पंडितरावच्या, मनोज भाऊच्या कार्यक्रमाला तुम्ही मान द्याला. सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मी तुमचे पुन्हाशी एकदा आभार मानतो आणि तुम्ही आता या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जावा ही अशी अपेक्षा करतो. हां, या ठिकाणी अशा होतकरू तरुणाचा सत्कार या ठिकाणी झालाच पाहिजे महाराज. आणि अल्पवयामध्ये यांनी पैसा कमवला बरं का, फार अगदी तुटीचं विसरू नका. वा वा. तर आमच्या गुरुकुलच्या तर्फे आपण मूर्ती देऊन पांडुरंगाची त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करूयात. वा, असे तरुण व्हावेत निर्व्यसनी आणि त्या ठिकाणी धडाडीचे. स्वतः एकट्याचं श्रेय आहे ह्या मुलाचं. फार छोटा होता तेव्हापासून हा फार हुशार होता. काही निमित्तानं शिक्षण सोडून द्यावं लागलं, परंतु अल्पावधीमध्ये चांगली कमाई करून धाडसाचा खर्च असतेने केला. त्याच्याकरता आपण सगळे गावकरी जोरदार टाळी वाजवूयात. हॅलो, ऐका, आता निवेदन असं आहे, आमच्या कार्यक्रमाला उपस्थित गावचे प्रकाश महाराज, जगन्नाथ महाराज हे सर्व मंडळी, ब्राह्मण मंडळी सुद्धा उपस्थित